किती 94 आहे. 84. सत्वगुणी शाखेचे वर्णन आहे. तेव्हा संसारार्थी वृक्षाचे रूप करून त्याची शाखा सांगितली आहे. वृक्ष म्हटल्यानंतर त्याला शाखा असते ना. रजोगुणाची शाखा, तमोगुणाची शाखा आणि शेवटी कोणती? रजोगुणाच्या शाखेमध्ये मनुष्य योनी, तमोगुणाच्या शाखेमध्ये ऐसे होती तरु, तृण, लोष्ट, पाषाण, कुर्मी, कीटक, नरक, एक वशी शाखा ही. सत्वगुणाची म्हणजे ब्रह्मेशाना पडते. त्याचा साधनाचा काय केलेला आहे ना, साधनाचा विचार केलेला आहे. मग तिचे सोट व्हावे, गाडी तेच पडते जे निसावे, आणि बुद्धी प्रकाश घेतावे. कोणत्या गुणामध्ये वर्णन आहे? सत्वगुण. मग तिचे सोट मध्य म्हणजे बुद्धी. त्याच्यात नाना प्रकारचे चांगले संकल्प उत्पन्न होतात. गाडीत विस्फूर्ती जे निसावे दोर आहे. तमगुणामध्ये आळस, तमस्व ज्ञानजम मोहनम, आणि सत्वगुणामध्ये उत्साह आहे. आणि मग किती वेळ जरी दिवसभर जरी असला तरी सुद्धा त्याचा उत्साह कमी होत. आणि तमगुण असेल तर म्हणणार 15 मिनटं बसलं पट किंवा सुटत नाही. कोणता गुण? आणि एका तासाच्या ऐवजी 2 तास पाठवून तरी त्याला वाटते पुढे सांगावं. कोणता गुण? आणि वेळेवर सुटला तो. एक 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 दृष्टांत. प्रज्ञा कुशलतेची विखे, डिर्या नियुक्तीने विखे, बाबा जोनी. प्रज्ञा कुशलतेची निखे, प्रज्ञाराम बुद्धी, बुद्धीच्या ठिकाणचा अंधकार नष्ट होऊन आणि प्रकाश हा त्याच्या डिरी फुटते. डिर्या निगती निमिखे, क्षणोक्षणी आणखी त्याच्यामध्ये अशा ज्ञानाच्या वासना असतात. बाबुर्जनी म्हणजे त्याला सहाय्य करणाऱ्या असा अर्थ. मतीचे सोट व्हावे, गाडीची स्फूर्तीचे निधावे. मतीराम बुद्धी, तिचे अंकुर उत्पन्न होतात. आणि स्फूर्ती धाव घेते म्हणजे काम करण्याच्या विषयी उत्साह जसा जे बसात. बुद्धी घेतावे प्रकाश भरी. अशा प्रकारे बुद्धी त्या ठिकाणी बुद्धीची शोभा कशाने? अज्ञानामुळे. मग ज्ञान त्याच्यामध्ये उत्पन्न होतं. मेधारसे सबर्व, आष्टावृत्ती संभव, सरळ निघते कोम सदवृत्ती. मेधारसे सगर्भ, मेधाराम बुद्धी, त्याच्यामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होत असते. गर्भ म्हणजे उत्पत्ती होणे. ज्ञानाचं केंद्र कोणचं आहे? ध्यायते विषयांपण संगते, संघात संजयते, कामा क्रोधात भवती, समूहात स्मृतीभ्रंशात बुद्धीना. बुद्धी संपली की सगळं संपलं. मनुष्याचं श्रेष्ठत्व बुद्धीबरोबर म्हणे. परधर्मीवाले काय करतात? बुद्धीचं हे घालतं. काय तुमचा धर्म असा आहे, तसं आहे काय? सारी गरिबी लोक आमच्या धर्मामध्ये पैशाला काही किंमत नाही. नाही म्हणलं आमच्या धर्मात शिरले तर तुम्हाला गरिबीचा काय करून टाकू? श्रीमंत करून टाक. माणसाला ते पटते बघा. मग कशाला काय? घरात तुळशी असली द्या की फेकून.
गळ्यातली माळ काय करायची, द्यायची. असे प्रकाराने कडे होतात ना, त्याच्यामध्ये बुद्धिजीवी लोक असतात कोणते, त्याचा आपल्यावरती काय होतं, परिणाम होत असतो. सदा आहे ना त्याच्यामध्ये घेतलेला. तेव्हा नास्तिक बुद्धी आणि आस्तिक बुद्धी, देवा वगैरेला न मानणे कोणती बुद्धी नास्तिक, आणि त्याच्या ठिकाणी निष्ठा ठेवणे कोणती बुद्धी आस्तिक. आस्था पृथ्वी सभोम आणि पालवणे सरळ निघते. सदावृत्ती कोम सदावृत्ती, आतमध्ये प्रकाश असेल तर बाहेर काय पडेल. आतमध्ये जर चांगली बुद्धी असेल तर बाहेर सुद्धा आपल्याला नाही का, एखाद्या मुलाला आपण तो सुकुली नाही का दुसकुली नाही कळायचं असेल तर नाही, दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळते. सुकुली आणि बुद्धी पूर्व असला त्याची वागणूक कशी असते. एखाद्या पोराला म्हटलं अरे प्रसाद घे, किती पोर घेत नाही. अरे का घेत नाही, आमच्या आईनं सांगितलेलं आहे कोणाचं घ्यायचं, सुकुली. आणि प्रसाद देण्याच्या अगोदरच घेऊन घेऊन पडते. कोणतं हे सुकुली नाही का, कुठे जाते, कोणाला मंगल करायला जाते, कुठे काय जाते, काही नाही. एखाद्या माणसाची एक वाहनच सोडून हे सगळे लहानपणी काय दिसतात, प्रकार दिसतात. ते शिवाजी महाराजांचे लहानपणी काय दिसत असत, प्रकार दिसत. त्यांचा बराचसा इतिहास तुम्ही बघला. आणि पुढे त्यांनी हिंदवी राज्य काय केलं, निर्माण केलं. पण त्या वयाच्या वर्षात आम्हाला सांगता येत नाही. अगदी काहीतरी 19व्या वर्षी, काहीतरी 16व्या वर्षी काय केलं. आणि आपलं खेड्यातलं पण 16व्या वर्षी त्याला शंभूरपासून माहिती असं ते संस्कार बघावं लागले. शहरातलं पोरातलं ना ते फडका काढले काय बसते, आणि खेड्यातलं पोर नुसतं हाताला नाही संस्कारावरती आपल्याला ठरवता येतं. एक 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 दृष्टांत. मेधारसी सुवर्ग, अष्टाबद्री सम, सरळ युक्ती कोम सदवृत्ती. सदाचाराचे असहसा टकावटती अत्याचार, व्यभिचार नाही का. आणि शेवटी कोणता आहे, सदाचार. संतांच्या ठिकाणी कोणता आचार असतो, त्याला सदा. सतनाम परमात्मा याचं दिवसात जे काही साधना करतो त्याला कोणता आचार म्हणायचा, टकावटी गोष्ट. सदाचार करावा असं वाटत असतं. आणि दिगेच्या वेद बदलायच्या. मग त्याची वृत्ती कशाचा जप करत असते, घुमघुमाट कशाचा करत असते, वेद बदलायचा. मग पलीकडे काय होतं, मराठी भाषा अलीकडची आहे, तुम्हाला कल्पना नाही. मूळ भाषा कोणती आहे, संस्कृत. आणि त्या संस्कृत भाषेतून सगळ्या भाषा काय झालेल्या निघालेल्या आहे. पण मुळामध्ये कोणती भाषा आहे, काही घुमघुमती घोषा वेदबद्धाच्या. हे घुमघुमती म्हणजे तुमच्या ज्ञानेश्वर नामदेव महाराजांच्या अभंगात आलेल्या घुमघुम करती घुम आवाज असतो ना. त्या गवळणी डेऱ्यावर मतदान करायला लागले म्हणजे त्याच्यातून जो आवाज निघतो त्याला काय म्हणायचं, त्याचा वेदबद्धातून जो आवाज निघतो त्याला काय म्हणायचं, घुमघुमती. दृष्टांत घेतलेला आहे ते म्हणून तुम्हाला सांगितलं. घुमघुमती घोषात वेदबद्धाच्या शिष्टागम विधाने विविध याग विधाने. हे पानावरी पाने. शिष्ट म्हणजे शिष्ट म्हणजे चांगल्या माणसाला विधान जे काही केलं असेल त्याच्यामुळे विविध याग विधाने. विविध याग म्हणजे
नाना प्रकारचे याग करणं, यज्ञ करणं, अनुष्ठानं करणं. सत्वगुण आहे ना, सत्वगुणामध्ये काय असते, आपण आता हे रामजन्म आलेलं आहे, याच्यामध्ये 9 दिवस लोक काय करतात, अनुष्ठान करतात. मग काय कोणाचं जसं किंवा त्या गोकुळाष्टमीच्या याच्यामध्ये सुद्धा काय करतात, श्रावण महिन्यात सुद्धा काय करतात, आम्हाला लागले तुम्ही 3-3 दिवसातून दाढी करत होते, आता तर म्हणलं ते काळ्याची पांढरी व्हायला लागले तरी काय, म्हणलं अनुष्ठान केलेलं. काही खायचं नाही, नाही का, आलतं फलतं खायचं नाही, प्यायचं नाही वगैरे. मग आम्ही त्यांना सांगत असतं, म्हटलं तुम्ही श्रावण महिन्यातच का बरं असं करतात, भलतं खायचं नाही, काही प्यायचं नाही. 12 महिने केलं तर काय बिघडलं. म्हटलं 12 महिने करायचं तर जन्मभर केलेलं काय. मग आपलं वारकरी धर्म काय सांगतोय, एका महिन्याकरता सांगतो का सगळे मरेपर्यंत. कोणता धर्म, वारकरी धर्म. नाही का, आता इथं नाही का संस्थेमध्ये पुढे येतात, दारू प्यायची, मांस खायचं नाही, 1 महिन्यापुरतं का, हा किती दिवसापुरतं, मरेपर्यंत आहे काय. नंतर ते व्यसनी लोक असतात ना, मग तेव्हा व्यसनी मारायला लागला ना, व्यसनी मारून त्याला जर तुळशीचं निंद्राणीचं तीर्थ दिलं तर घेत नाही बघा. आणि दारूचा थेंब घेतलं तर चाटल्याशिवाय सारा जन्म कशात गेला. तो म्हणत तीर्थ काय देता, काय द्या, त्याची आवड कुठं आहे. वैराग्य शाखा सरळी आहे, वैराग्य शाखा कबळी आहे, लाडकी. वैराग्य शाखा म्हणजे सत्वगुण आहे ना, सत्वगुणामध्ये विषयातले दोष दिसत असतात बघा, आणि तमोगुणामध्ये विषयाचे गुण दिसत असतात. असे 2 धर्म आहे. तुम्हाला लागेल तेवी संसार आहे आणि मग वैराग्य दौडीला अनित्यत्व नावाचं त्याच्यात काय आहे, विषणादी बदनादी. जेव्हा विषय आपल्याला आपल्या गुणांनी आपल्याला काय करतात ते बांधत असतात. विशिष्ट व्रताचे सत्वगुणामध्ये नाही का, जप तप एकांतवास सगळी परमार्थिक साधनं. कोणती साधनं, कोणत्या गुणात, आणि पापात्मक साधनं कुठं, तमोगुणामध्ये. एकही साधनातून पुण्य उत्पन्न होत नाही. विशिष्ट अवतारी धीराच्या अनघटित पीक आणि जन्मवेगे वर्तुमुख उंचावले. मग एकच जन्म का अनेक जन्मापर्यंत असं उंचावती. म्हणजे हे साधनही काही 1 दिवसाकरता असतात का मरेपर्यंत असतात. व्रतही सुद्धा असतात, त्याला सुद्धा आहे नाही का. एखादा व्रत, एकादशीचं व्रत आहे 3 दिवसाचं असतं, दशमी एकादशी, आणि काही एका दिवसाचे व्रत असतात, काही सोमवार वगैरे असतो तरीसुद्धा एका दिवसाचं व्रत आहे. आणि काही व्रत असे आजन्म करावे लागतात. आजन्म करावे लागतात ते कोणते व्रत, ब्रह्मचारी आहे. तर काही एका दिवसाचं व्रत आहे, काही 1-2 महिन्याचं आहे, काय मग कुठपर्यंत आहे. आजन्म म्हणजे मसनात जाईल पर्यंत. उंचावली माझी वेदाचा वाला दाट, आणि तो कधी सुविद्येचा. तुम्ही जंगलामध्ये बघा, एकदा वारा सुटला म्हणजे फांद्यावर फांद्या झडझडाट होतात. वेदध्वनी म्हणतात. कोणता ध्वनी, आता ते खरंच असं आहे आपल्याला सांगता येत नाही, परंपराच आहे आपल्याला सुद्धा, आणि त्या याचा अधिकार आहे म्हणा. विद्यारण्य स्वामी आले तर, मग त्यांनी म्हणाला तुम्ही
यांना तुम्ही काय ब्राह्मणाच्या मुलाला काय शिकवता, पर इनको क्यों नहीं पढ़ाते? खरं वेद विद्या कमी का झाली? इतर लोकांना शिकवत नाही, ब्राह्मणाचे पुरे येत नाही. विद्याचा काय झाला? लोभ झाला की विद्या कुठे राहिली आता? संपले. मग तुम्ही त्यांना विचारलं, म्हणलं का तुम्ही वेद का शिकवत नाही? वेद इतका करूनही सुद्धा पुढे कोण नोकरी तरी देतो का? आणि थोडे इंग्रजी वगैरे आधी करून शिकलं की 1,00,000 आणि 2,00,000 रुपये काय असतं पगार असं. म्हणून लोकांचा ओढा कोणत्या विद्येकडे? पाश्चिमात्य आहे. आता कोण पौरात्य विद्या? ना काशीला सुद्धा आश्रम पडलेले आहे, 2 विद्यार्थी मिळेना. किती जोग महाराजाची पण नाही म्हणून पुष्कळ आहे. सत्वाचा वारा. धर्म डाळ बाळ देशी धर्मशाखा सरळे आळपुटती फळी स्वर्गाधिकी. हे पहा, तमोगुणामध्ये सगळा धर्म आणि सत्वगुणामध्ये कोणती शाखा? धर्मडाळ. डाळी म्हणजे शाखा दिसती जन्मशाखा असते, सरळ वाढत असते आणि ती आड फुटती फळी स्वर्गाधिकाला नेणारी सत्वगुणी शाखा. पुढं उपरतीला गेलो धर्म मोक्षाची शाखा पालवी ला तो करी नित्य नवी वाढते. पुढं उपरतीला गेलो, उपरती म्हणजे वैराग्य आहे ना. आसक्ती गेल्यानंतर माणसाच्या अंतःकरणामुळे उपरतीला गेलो संसारापासून वीट होणे. लोही म्हणजे नाही का, बरकऱ्याच्या पताकाचा रंग कोणता असतो? मग संन्यासी लोक कोणतं वस्त्र परिधान करतात? त्याला लोही. ते त्यागाचं चिन्ह आहे, पुन्हा कशाचं चिन्ह आहे? सूर्यनारायण ज्या वेळेला हे जगात सोडून जात असतो त्यावेळेला कोणता रंग क्षितिजावर दिसतो? भगवा रंग दिसतो ना. ते दृष्टांत इथे घेतलेलं आहे. धर्म मोक्षाची शाखा पालवी. म्हणून सत्वगुणामध्ये धर्मार्थ काम आणि हे पहा, धर्मार्थ काम आणि धर्म आणि अर्थ. धर्म अर्थ काम आणि मोक्ष. धर्माला अनुसरून मोक्षाला जाणारी कोणती शाखा? सत्वगुणी. म्हणजे अर्थाचा आणखी हे करणारी जर शाखा असेल ती म्हणजे रजोगुणी. धर्म अर्थ आणि काम म्हणजे इच्छा वाढवणारी तमोगुणी शाखा. 3 शाखा आहे ना त्याच्यामध्ये. रजोगुणामध्ये सुद्धा कधी काम पुरा म्हणत देत असतो का? मग काय जोडून या धडा रजोगुणी शाखा आणि जोडून या धडा त्याच्या विरुद्ध लावायचं. काय लावायचं? विरुद्ध लावायचे. ते सुद्धा आपल्याला पुण्य करताना दिसते. त्याने पुण्याची आवड आहे कोणाला? गुरुजी सांगायचे बघा, ते आता अलीकडे कमी आहे. ते कणस अजन वृक्षाच्या झाडाला काय करतात? मग धंदा काय ते उगीच त्यांच्या ठिकाणी एवढी आसक्ती निर्माण झाली का? मग कोणाच्या तरी शेतामधली कणसं काय करायची? मोडून आणायची. ते पाप लपवण्याकरता 2-3 कणसाची बरोबर लोकांना असं वाटत दिसते, वा काय पुण्यवान माणूस आहे. मोबाईलच्या ह्याच्यामुळे सगळ्या चिमण्या काय झाल्या? संपल्या. कुठं काय किती चिमण्या असायच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या अजान वृक्षाच्या झाडावर. त्याचं जे काही रेंज म्हणणं आहे ना, त्याचा परिणाम त्या पिलावर होते असं म्हणतात. रवी चंद्रादी ग्रहावर पितृ वृक्ष विद्यार्थी वरचे सगळे लोक आहे नाही का. रवी चंद्र सूर्यलोक चंद्रलोक ग्रहलोक पितृलोक ऋषीलोक विद्याधर लोक आडशाखा प्रकार पैसे घेते.
या सत्वगुणाच्या 8 शाखा अशा वाढत असतात. याही पासून उंचवडे गुडले फळाचे पुढे इंद्रादिक ते मांडवले थोर शाखाचे. याहीपेक्षा आणखी 8 जाणाऱ्या शाखा आहे, फळांनी भरलेल्या असतात. त्या फळांनी भरलेल्या शाखा कोणत्या? इंद्रादी. आहे का आपली दया आहे. ऊर्ध्वी वांडे धुणे खालची शाखा म्हणजे तमोगुणी शाखा, मधली शाखा रजोगुणी आणि वरची शाखा तिन्ही भाग केले ना त्रिगुणात्मक प्रकृती आहे ना, सत्तम रज आणि प्राकृताई तरी रोका. जे फळे दाटली शाखा वाढली देखा फुलाची. आपल्या प्रकृती वृक्ष एखादा आंब्याचं झाड घ्या, संत्रा म्हणा वगैरे, मग त्याला काय होत असतात? फळं येत असतात. मग ती शाखा उंच अशी दिसण्याच्या ऐवजी काय होते? वागते. ते आमच्याकडे आहे ना, ते संत्र असताना एखादा बाबा आपल्या नातवाला बगीच्यात घेऊन जातो. आता नातवच एवढा किती, आणि आता झाड पाहिलं तर केवढं मोठं असते, त्याला फळ पोट जाईल का? मग ते काय करतात ते पोरं बरं का, उभं राहूनही सुद्धा त्याला काय तोडता येते? बरं बसू नये आणि झोपू नये. वर झाला पाहिजे, कुठं झालं पाहिजे. पण फळामुळे फळ बिया तर होती शाखा समजाय भूमीची लावती फळ आलं म्हणजे काय. आणि फळ नसेल तर आपल्या ठिकाणी ज्ञान कुठं आहे म्हणून ताट माणूस असतं, कोणालाही नम्र होत. आणि तेच ज्ञानाला तर नम्र झाला आणि त्याने कोणी रे. हे ज्ञानाचं काम आहे. कशाचं काम आहे? ज्ञानाचं काम आहे. आणि विकाराचं काम म्हणजे बा म्हटलं मी काही सामान्य हो का? अहो बसा की म्हणायला लागले. मी एवढा मोठा शिकलेला माणूस सामान्य माणसात बसायला होता. माणूस दिसते, माणसातला देव दिसत. हो अंडे जरी तैसे जेथुनी जेथुनी हा आगवा संसार बरोचा उठावा ते मुळे टिकती पांडवा. नाही का, जसं जसं आणखी वाढत असतात तसं तसं त्या पाज्ञा लवतात खाली. खाली काय होतं ते पाज्ञा धीरे 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 त्या पाज्ञा अशा खाली येतात. म्हणून ब्रह्मशाना पडते, फळे नाही. अंतिम अवस्था म्हणजे फळाची शाखा. तुम्ही बागे आपण जे काही लावत असतो ते कशाच्या करता लावतं? फळा करता. द्राक्षाची बाग म्हणा, संत्रा मोसंबी काय होय नाही, फळा करता. आणि फळाची अंतिम अवस्था म्हणजे कोणती? एखाद्या शेतकऱ्याला विचारलं म्हटलं का द्राक्षाचा मळा तुम्ही तोडून राहिले, काय सावली पडली उन्हाच्या दिवसामध्ये, द्राक्षाच्या मळ्यात जा तुम्ही, सूर्याचं किरणसुद्धा भर दुपारी काय होत नाही, आणि थंड काय अर्धा काय, आणि तुम्ही तोडून राहिलेला होता द्राक्षाचा मळा. त्याला विचारलं एवढा छान मळा, दिसायला सुंदर, खुशाल म्हणलं 10 वर्ष झाले अजून त्याला द्राक्ष येत नाही. अंतिम फलाची कशाची इच्छा आहे? फलाची इच्छा आहे. आणि भरपूर द्राक्ष आली तर आणि मग काय विचारतो? एखाद्या आंब्याच्या झाडाला भरपूर आंबे आले, किती आंबे आले म्हणजे पानं कमी आहेत. मग शेतकरी काय भरघोस पीक आलं म्हणजे शेतकऱ्याला काय होतं? मग सकोचं लग्न कुठं साधं करता का? नवरदेव कुठून हेलिकॉप्टर पैसा कसा पचवावा हे बरं का सामान्य लोकांना काय त्याचं पैसा कसा खर्च करावा पचवा हे
हे कोणाला माहिती आहे, हे लोक असतात ना मारवाडी लोक, त्याला किती श्रीमंती असते, पण आपल्याला असं वाटतं गरीब असलं पाहिजे. एक 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 दृष्टांत देऊन सांगितला. म्हणून ब्रह्मेशाना पडते वाढणे नाही, येथून मग बरोबर. म्हटलं त्याच्या पुढे काय, त्याच्या पुढे काय, आता काय त्याच्या पुढे संपलं की याच्या पुढचं नाही का आपल्या वारीमध्ये नाही का. म्हटलं पहिलं कोणतं, म्हटलं पुणे आणि पुढे मग सासवडचं, कोणी जेजुरी, आणि एकदा पंढरपूर वाकरी झाली. आणि काय आलं मला तर पंढरपूरच्या पुढे काय आता आला की शेवटी अंतिम तत्व कोणतं आहे का नाही. येतो इमानी भूतानी जयंत येणे, सर्व सृष्टीचा अधिकारण कोण आहे, नाही का नाही. देवादिदेवा परमदेवा ओम नमोजी, नाही का. 11व्या अध्यायामध्ये नाही का शेवटचं तत्व कोणतं, त्वमादिदेव पुरुष पुराण त्वमासी विश्वासी पर वेत्तासी वेद्यांचे परंच धाम त्वया तत्वं मीश्वर वायू यमोग्नी वरुण शशांक प्रजापती संप्रभ नमो सहस्त्रकृती सरस्त्र. एक वेळ नमस्कार करतो का 1000 वेळा, 1000 वेळा. हे कळून चुकला. वायू यमोग्नी वरुण हे सर्व कोण आहे. शेवटी अंतिम तत्व कोणतं, ते सद्रूप चिद्रूप पुढे पर्यास व्हायचंय बरं का. नाही नाही, ब्रह्मेशाना पडते वाढणं नाही. जीवाची अंतिम अवस्था कोणती, येशा ब्राह्मी स्थिती पाहत. म्हणजे तो मग वर होते, वर काय सगळं मग परी असो यश कावळे ब्रह्मादिवते आग वसे आणि वर्धमुळा श्रेष्ठी नटे कधी. म्हणून ब्रह्मादिवते अंग बसे आणि वर्धमुळा श्रेष्ठी न चुकती का. म्हणून इतर जरी शाखा असल्या तरी त्या शाखा आणि कमी सत्वगुणाची शाखा वर्धमुळासारखी न चुकती का. ब्रह्माला विषय करीत असल्यामुळे ती तुलना करून सांगता येत. अनेकही शाखा उपरता सज्या सनकाधिक नामे, नाही का. सनक सनंदन समज सुजात असे ब्रह्मदेवाचे मानस म्हणतात. तुम्ही सनकाधिक म्हणून इथं कृपावंत एवढा करा उपकार देवा सांगा. सनकाधिक नामे फळे मुळी नाडळे त्या फळे, यांना कोणताही सुद्धा आणखी लेस अंगभूत करू शकत नाही. का नाही, असं ब्रह्मस्वरूप झालेलं आहे. ते सनकाधिकाची अशी गोष्ट सांगतात. काहीतरी भगवान विष्णू भेटण्याकरता काही भगवान शंकर म्हणा वगैरे काही सगळेजण उभे राहिले. हे जे होते ना सनक सनंदादी सनकाधिक हे जसेच्या तसेच उभे राहिले. शेवटी त्यांनी विचारलं, म्हटलं का हे सगळे उभे राहिले आम्ही आल्यानंतर, आणि उभेच राहिले ते बसूनच राहिले. त्याला विचारलं, म्हटलं एवढा मोठा अपमान करायचा असतो का, सगळे उभे राहिले आणि तुम्ही काय राहिले. ते म्हणायला लागले, कोण आहे, कोण येते आणि कोण जाते हे आम्हाला ज्ञानच नाही. का नाही, आमची वृत्ती कुठं रंगलेली आहे. मग आम्हाला कोण आला आणि कोण आहे, कोण किती मोठा आहे आणि कोण लहान आहे याचं काय नाही. मग ते हे होते ना, म्हटलं तुमची एवढी मोठी योग्यता आम्हाला काय माहिती. उलट त्यांनी त्यांच्याकडून नमस्कार करण्याच्या ऐवजी यांनीच काय केलं, असं तुम्ही सनकाधिक एवढे मोठे हे आहे. तुकोरायने म्हटलेलं आहे ना, म्हटलं आमच्या देवाला काय सांगा. वार्थावृत्तीची आज ब्रह्मादी मनुष्य शाखेपासून तो कुठपर्यंत आपल्याला जाता येते ब्रह्मेशानापर्यंत. म्हणून हे अवधी म्हणे तरी एवं तुझ्या अलौकिक सामान्य वृक्ष आहे का, अधोवर्धमुख. अलौकिक म्हणजे नाही का, ज्याची अलौकिकता म्हणतात ना त्याला, जे कार्य ज्या वयामध्ये होऊ शकत नाही
ते कार्य करून दाखवणं त्याला काय म्हणायचं? अलौकिक. किती मोठा पैलवान झाला तर एवढा मोठा दगड उचलू शकतो का? लहानसा बरोबर भगवान श्रीकृष्ण करंगळ्यावर ते काय उचललं? कोणताही सामान्य आहे का अलौकिक आहे? याला अलौकिक म्हणतात. ज्याच्यामध्ये नाही का अशा प्रकारे आम्ही तुझा हा अलौकिक असलेला वृक्ष आदवर्दो शाखा, वरची शाखा, खालची शाखा, मधली शाखा, सांगितला भवरू, ऊर्ध्वमूल मदशाखा वगैरे आणि आधीची मुळे उपपत्ती परसविली सगळे आणि आता परिसूनमुळे आतापर्यंत अध्यारोप केला. काय केलं? आता तसंच ठेवायचं असते का? प्रेत सजवला तर सगळं काय फेटा बिटा बांधला प्रेताला नाही का, गंध बिंद लावला तर तसंच ठेवायचं असते काय? मग कुठं न्यायचं असते? मसनातही ठेवायचं असते का उडवायचं असते? साधं उडवायचं असते का आगपिटीच्या कडे? परिसूनमुळे कैसे नाही. अशा प्रकारे आम्ही या संसार वृक्षाचं वर्णन केलं. आधीची मुळे उपपत्ती परसविली सविवेळे आता परिसूनमुळे कैसे नाही. नरूपमस्य तथोपलभ्यते नंतोणाच्या आदिर्नच संप्रतिष्ठा अश्वत्थम येणं सुविरूढमूळ असंग शस्त्रेण. आपल्याला नाहीसा करा तर अपवाद म्हणायचा नाही का? अध्यारोप अपवादाभ्याम निष्प्रपंचम प्रपंचते. संसाराचा जे वर्णन आहे निषेध आणि तुमचं करून त्याचं वर्णन करतात. दोन असते विधी आणि कधी कधी विधीने ज्ञान होऊ शकत नाही. परमात्मा कसा आहे तुम्हाला 15व्या अध्यायामध्ये हा विषय आलेला आहे. अर्जुन म्हणत असतं म्हटलं देवा तुम्ही ते निरुपाधिक रूप काय करा सांगा. निरुपाधिक रूप सांगण्याच्या ऐवजी परमात्मा उपाधी सांगते. वाढायला लावलेला श्रीखंडन वाढतं पिठलं नाही का? मग सांगा की. मग त्यावेळेला भगवान म्हणायला लागले म्हणलं वेदाला सुद्धा काय करता येत नाही, सांगता येत नाही. मग वेदाने सुद्धा आणखी श्रुतीने सुद्धा परमात्मा स्वरूपाचं वर्णन नेती नेती या वगैरे श्रुती म्हणती एक गोविंद रे ऐकणे. मग दृश्याचा आधार घेऊन कोणाचा आधार घेऊन? दृश्याचा. दृश्य म्हणजे जगत बरं का. त्याचे दोन रूप, एक स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप. त्याचा आधार घेऊन दिसतोय म्हणजे स्थूल रूप आहे का परमात्मा? नाही. सूक्ष्म रूप आहे का? नाही. आणि असलेला अधिष्ठान ज्यावेळेला वेळाला जलदी गप्प बसले. त्याच्याकरता एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे. नुसतंच लग्न झालेली मुलगी आहे, मग तिच्यात मैत्रिणी असतात आणि पारंडी असते त्याच्यामध्ये. मग तिचे यजमान आपल्या मित्रासह आलेले असतात आणि हिच्याही सुद्धा मैत्रिणी कोणासोबत येतात. आणि मध्यंतरी पडदा असतो काय असतो. मग त्या मैत्रिणी विचारत असतात तुझे यजमान कोण? ते 10-5 असतात ना ते. तुझा यजमान कोण आहे? मग तर सांगायचं पूर्वीचा काळ आहे. आताचा काळ असता तर नाव घेऊनच सांगितलं नाही का? हे भगवान विचारतात. मग ती काय करतात ते नाही का, हा तुझे यजमान आहे का? मग ती मान वाढवून सांगते. काय सांगते? ती मान काय मी हलवायला पाहिजे. मग कोणावर पाळी येते? याच्या मान आलं गप्प बसते. काय करते? लगेच तिच्या मैत्रिणी टाळी वाजवतात. मला थकूचे यजमान काय हे दिसते. मग श्रुतीने काय केलं तर गप्प ज्या अर्थी बसली त्या अर्थी तिला परमात्मा काय झाला कळाला. इतरांनी सुद्धा परमात्मा काय झाला म्हणून वेद जाणव गेला. पण पुढे मौनावर मौन धारण करून बसला तोच कोण आहे. जिथं काहीच बोलता येत नाही त्याला असं जे तत्व त्याला ब्रह्मतत्व.
क्रमाक्रमाने त्याचा काय केलेला आहे, विचार केलेला आहे, त्याचा विचार कधी करू.